नमस्कार मित्रांनो, आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा. हे आपल्या गावातलं हनुमान मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि हनुमान मंदिर, हनुमानचं दर्शन घ्या तुम्ही. आपल्या गावातला हनुमान आहे आणि साईडलाच भैरवाची मूर्ती पण ठेवली आहे. ते आता देऊळ चालू आहे, त्यामुळे मे महिन्यात यात्रा आहे. त्यानंतर दुगुणवाडीत गेलो. दुगुणवाडीत महाप्रसाद म्हणजे काय बघायचं काम नाही, नादच खोळा सगळं नियोजन असते त्यांचं. मग तिथं पण गेलो. तिथं बघा भजन बिजन सगळं चालू होतं. रांगोळी त्यानं मस्त काढलेली हनुमानची, ती पण बघा आता तुम्ही. हनुमानची रांगोळी बघा कशी मस्त आली. त्यानंतर मग आत जाऊन दर्शन घेऊया म्हटलं. आत गेलो. मूर्ती पण बघा कशी मस्त आहे त्यांची. एक नंबर मंदिर पण आहे आणि जबरदस्त वाटते तिथे गेल्यावर पण. आणि तिकडं चौंदऱ्याकडे एक मंदिर आहे आपलं, तिकडं पण गेलतो हनुमानचं. तिथं पण प्रसाद एक नंबर झालता. गच्च नियोजन. आता लोक यायला सुरुवात. नंतर ट्रॅक्टर घेतला आणि आपल्याला जायचं होतं पाईपलाईनवर. आपल्या एक झाडाचं घिसून पडलेलं ठपा तो काढायचा होता म्हटल्यावर ही सगळी होती आपलं गँग, सगळं काढून घेतलं. ट्रॅक्टर घेऊन गेलतो. हे सगळं फुटले सगळे पाईपलाईन. त्यानंतर गेलो बैल धुवायला. नखऱ्याचं मैदान झाले म्हणजे पवनी ही टाकायला लागणारच. बैल पळून आले की पवनी टाकणं गरजेचं असते. त्यानंतर महू एक दिसले म्हणून महू पण काढ्या म्हटलं. संध्याकाळी गेलो आणि माशा का चावून घेतलो. माशा चावून घेतलो, कारण महू काढायचं का सोडलो नाही. शेवटी काढलोच महू.